रात्रीचा अंधार, सुसाट समृद्धी महामार्ग. अचानक एक ट्रॅव्हल रोखली. ज्यात होते काँग्रेसचे नगरसेवक. समोर होते रुमाल बांधलेले काही गुंड. हे कुठल्या चित्रपटात नाही तर महाराष्ट्रातल्या चंद्रपूरमध्ये घडलंय. वर्ध्याच्या या येळाकेळी टोल नाक्याजवळ नेमकं झालं काय, जाणून घेऊया सविस्तर. मध्यरात्रीनंतरचा काळ. मुंबईवरून चंद्रपूरकडे येणाऱ्या काँग्रेसच्या जवळपास 19 नगरसेवकांची ट्रॅव्हल ही वर्ध्याजवळच्या समृद्धी महामार्गावरील येळाकेळी टोल नाक्याजवळ पोहोचली आणि इथंच थरारक घटना घडली. अचानक 4 ते 5 भरधाव गाड्या आल्या आणि त्यांनी या ट्रॅव्हल्सचा रस्ता अडवला. गाडीतून उतरलेल्या 10 ते 15 लोकांनी तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात धारधार शस्त्रही होती. त्यांनी थेट नगरसेवकांना धमकावलं. काही नगरसेवकांना तर गाडीतून खाली ओढण्याचाही प्रयत्न झाला. त्यांना शिवीगाळ करत मारहाणही झाली. ही घटना फक्त गुंडगिरीची नाही, तर यामागे आहे चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर पदाचा तीव्र सत्ता संघर्ष. काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटांमध्ये गटबाजी विकोपाला पोहोचली आहे. काँग्रेसचे हे नगरसेवक मुंबईहून चंद्रपूरसाठी ट्रॅव्हल्सने निघालेले. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे विधिमंडळातील पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि धानोरकर यांचे गट पडले आहेत. वडेट्टीवार यांच्या गटातील नगरसेवक हे रात्रीच्या सुमारास मुंबईवरून ट्रॅव्हल्सनं चंद्रपूरसाठी निघाले. समृद्धी महामार्गावरून हे 19 नगरसेवक येत असताना 4 ते 5 भरधाव गाड्या आल्या. त्यांनी वर्धा जिल्ह्यातील येळाकेळी जवळच्या टोलनाका परिसरात काँग्रेस नगरसेवकांची ही ट्रॅव्हल्स अडवली. काळे कपडे आणि तोंडाला रुमाल बांधलेल्या या लोकांनी आमच्या गटात या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देत नगरसेवकांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे आता धानोरकर गटावर आरोप होत आहेत. दुसरीकडे धानोरकर गटानं हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की हे अपहरण नव्हतं, ते केवळ फोनवर बोलणं करून देण्याचा प्रयत्न करत होते. खरं तर वर्धा जिल्ह्यातील सावंगीत पोलिसांनी या संदर्भात तात्काळ गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी सौरभ ठोंबरे आणि अन्य 4 ते 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. सोहेल शेख यांचं नावही पोलिसांच्या तक्रारीत आहे. इतर 25 आरोपी फरार असल्याची माहिती आहे. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सच्या आधारे या प्रकरणातील सूत्रधारांचा शोध घेत आहेत. चंद्रपूरच्या राजकारणात मात्र या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. नगरसेवक पळवण्याच्या या प्रयत्नाचा व्हिडिओही आता समोर आलाय, ज्यामुळे चंद्रपूर की वासेपूर असा सवाल विचारला जातोय. काँग्रेसमधली ही गटबाजी आता इतकी हिंसक का होत चालली आहे असा प्रश्न यामुळे निर्माण झालाय. वरिष्ठ नेत्यांनी वेळीच लक्ष न दिल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती सुद्धा व्यक्त होतीये. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? चंद्रपूरच्या राजकारणात महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर पदासाठी जे घडतंय ते योग्य आहे का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.